नमस्कार, मी मनीषा. आज जागतिक पितृदिनाच्या निमित्तानं सगळ्या पित्यांना माझं अभिवादन आणि आपल्या पाल्यांसाठी कष्ट घेणाऱ्या या पित्यांची किंमत या कष्टाची कधीच होऊ शकत नाही. तर हा जो मी व्हिडिओ सादर करणार आहे तो सुद्धा एका मुलानं आपल्या पित्यासाठी काय केलं आणि त्या पित्याला कशी ऊर्जा मिळाली त्याच्यावर मी हा व्हिडिओ, आणि ही सत्य घटना आहे. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ पूर्ण बघा. तर एका घरामध्ये वडील, मुलगा आणि असं त्यांचं कुटुंब राहत असतं. वडील बेड रिडन असतात आणि त्यांच्या म्हणजे सेवेसाठी नर्स पण ठेवलेली असती. ते स्वतः मोठे पेन्शनधारक असतात. मुलगा मोठ्या पदावर असतो, पैशाला कोणतीही कमतरता नसती. तर मुलगा रोज ऑफिसला जाताना त्या वडिलांच्या खोलीवर न जायचा आणि वडील त्याला हाक मारायचे. त्यांना बोलता येत नव्हतं, पॅरालिसिसच्या अटॅकसारखं झालेलं. मग ते मुलगा त्रासतो आणि म्हणतो, रोज काय बाबा तुम्ही असं बोलता, काय पाहिजे तुम्हाला? त्यांना ते जेवणाखाण्याचं काय झालं आहे का, केलं आहे का? तर ती म्हणती, हो दादा, मी सगळी व्यवस्था केलेली आहे, सगळं त्यांना दिलेलं आहे. मग ते असं का करतात म्हणाली. त्यांना काय कमी आहे म्हणाली. सगळे औषध पाणी दिले, पैसे इतके आहेत, काल काढून दिलेत औषधाला. ती म्हणती, त्यांना पण आहेतच की पैसे, मग पण तर कशाच कमतरता आहे. मग ती म्हणती, दादा तुम्हाला मी एक गोष्ट सांगू का, तुम्हाला कदाचित माझा राग येईल. त्यांचं औषध पाणी, खाणं पिणं सगळं मी रोज करते, पण त्यांना जी गोष्ट हवी आहे ती तुम्ही देऊ शकणार नाही. मी तर नाहीच देऊ शकणार, पण तुम्हीही देऊ शकत नाही. त्यामुळं त्यांचा हा आजार हा असाच राहिला आहे, त्याच्यामध्ये कोणतीही सुधारणा नाही. मग त्याला वाटतं, काय म्हणतो तू, काय बोलते आहेस, कुठं कमतरता आहे, काय कमी पडतं आहे? मग ती म्हणली, अहो त्यांना तुमचा वेळ पाहिजे, एक 5 मिनिटं पाहिजे. त्यांच्याजवळ बसा, त्यांना स्पर्श करा, त्यांच्याशी जरासं बोला, त्यांना बोलता येत नाही. त्या मुलाच्या डोक्यात लख प्रकाश पडतो. तुम्ही देऊ शकताय म्हणाली आहे, कधी येतं तुमच्या लक्षात हे? लहान तोंडे मोठा घास घेतला मी. पुढं त्या मुलाला एक 8-15 दिवस जातात आणि फिरतीची नोकरी, ती तो रोज त्यांच्यापाशी येऊन बसतो, 5 मिनटं त्यांचा हात हातात घेतो, स्पर्श करतो, डोक्यावरून फिरवतो आणि कामाला जातो. 15 दिवसांनी त्याला फिरतीची म्हणजे फिरती येते आणि तो फिरतीला जातो एक 15 दिवस. तर तेवढ्या ऊर्जेवर बघा ते वडील त्याचे ते काठी घेऊन तिच्या आधारानं चालायला लागतात, हे करतात. आणि ज्या वेळेला मुलगा फिरतीवरून परत येतो त्यावेळेला वडील काठी घेऊन पॅसेजमध्ये फिरून खुर्चीमध्ये बसलेले असतात. त्या मुलालाही बघून खूप आनंद होतो आणि म्हणतो, खरंच आहे की औषधापेक्षाही मोठी गोष्ट आहे आणि ती आम्ही मुलं त्यांना देऊ शकत नाही. तर असं हे पितृदिनादिवशी तुम्ही या गोष्टी लक्षात ठेवा आणि पित्यांची काळजी